नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. परभणी विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी आले आहे आणि या निमित्ताने आज संपूर्ण शहरभरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आले होते. त्याला कारणही तसेच आहे. 10 डिसेंबर रोजी परभणी शहरामध्ये सायंकाळी 5च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची एका माथे फिरूने विटंबना केली. त्यानंतर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. रास्ता रोको आंदोलन आणि रेल रोको आंदोलन 10 डिसेंबर रोजी करण्यात आले. पोलिसांनी त्या यशस्वीरित्या हाताळले. परभणीकरांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. परभणी जिल्हा बंद हा दुपारी 12 पर्यंत व्यवस्थित चालला, पण 12 नंतर मात्र त्याला गालबोट लागले आणि कुठेतरी दगडफेक जाळपोळची घटना घडली आणि ते थांबविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज सोबत अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि त्यामध्ये बऱ्याच भीम सैनिकांना मारहाण झाली. या मारहाणीनंतर त्याचे पडसाद पुन्हा उमटायला सुरुवात झाली. पोलिसांनी धरपकड करत जवळपास 50 जणांना ताब्यात घेतले. 50 जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्या 50 जणांना पोलिसांनी सुरुवातीला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण कुठेतरी थांबेल असं वाटत होतं, पण न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा बिघडलं. त्यानंतर आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. या दरम्यानच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर स्वतः हजर राहिले आणि त्यांचं अंत्यसंस्कार झाल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी हे प्रकरण निपटेल, पण तसं झालं नाही. संध्याकाळी पुन्हा 7च्या दरम्यान विजय वाकोडे यांच्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाला. विजय वाकोडे हे देखील या आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यामुळे या आंदोलनातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण मात्र गंभीर झाले आणि गंभीर झाल्यानंतर या आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबियाची भेट घेतली आणि कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेन असे सांगितले. शरद पवार येऊन गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आले. अजित पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एकाला नोकरीमध्ये सामावून घेऊ, आमच्या संस्थेमध्ये नोकरीला लावू असं आश्वासन दिलं. त्याचबरोबर या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगण्यात आले. आणि कुठेतरी सरकार आणि विरोधी पक्ष जे राज्यातले आहेत यांनी भेट दिल्यानंतर या घटनेकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्यात आलं. या राज्यामध्ये विशेष जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये तब्बल 3 दिवस चर्चा झाली. यासाठी विशेष चर्चासत्र देखील झालं. परभणी आणि बीडच्या घटनाकडे फार गांभीर्याने पाहण्यात आलं. परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायावर झालेला लाठीचार्ज याचे प्रत्यक्ष पुरावे सादर करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झाले म्हणून त्यांचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळेच राहुल गांधी यांनी देखील परभणी दौऱ्याचे निश्चित केले आणि आज ते परभणी दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी परभणी दौऱ्यावर आले असल्यामुळे कुठेतरी ही जी घटना आहे ती देश पातळीवर उमटताना दिसत आहे. त्यामुळे आज राहुल गांधी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले. केवळ राहुल गांधीच नाही तर काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते, ज्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिनी थाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार प्रणितीताई शिंदे, श्रीमती यशोमती ठाकूर, खासदार संजय जाधव, माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजय गव्हाणे, परभणीचे शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक शेख खाजाभाई, प्राध्यापक सुनील तुर्कमाने, सिद्धार्थ हत्ती अंबिरे, राहुल साळवे या सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना भेट दिली. राहुल गांधी येत असल्यामुळे परभणी शहरामध्ये कालपासूनच
चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. आज दुपारी 12 वाजता राहुल गांधी यांचं आगमन परभणी येथे झाले आणि तेही या दोन्ही कुटुंबांशी भेट घेतली. काय चर्चा केली, त्या कुटुंबियांसोबत काय वार्तालाप झालं आणि नंतर राहुल गांधी यांनी काय सांगितले ते पाहूया. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल की नाही? पोलिसांच्या कृतीवर पांघरून टाकत असेल, त्या लोकांच्या प्रवृत्तीवर पांघरून टाकत असेल, हे सरकार पायाची घटना आहे आणि सरकार पायाची घटना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे काही खोटी माहिती विधानसभेत दिली, या माहितीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं प्रिव्हिलेज मोर्चा. अभी मैं परिवार से मिला हूं और जिन लोगों को मारा गया है, पीटा गया है, उनसे भी मिला हूं. बड़ी क्लियर बात है. उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई. ये 100%, 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है. पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. मुझे बोलने दीजिए आप. ठीक है. इसको, इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. जिस तरह से कार्रवाई की गई है, आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी. मैं संतुष्ट नहीं हूं. मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है. मर्डर है ये. इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं. ये राजनीति नहीं है. कोई राजनीति नहीं हो रही है. सुनिए, आप सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए. ये कोई राजनीति नहीं हो रही है. ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है. एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए. थैंक यू वेरी मच. जिम्मेदार विचारधारा है. जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है, इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी. बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें. सैयद मुजम्मिल. मोबाइल नंबर 8177941481. सेकंड नंबर 9922855585. फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में. विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें. आपण पाहत आहात 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. जय हिंद.